हा गौरदा एवढे पैसे काऊन मोजू राहिला? राम राम मंडळी, मी तुमचा मित्र यश. सकाळी सकाळी घराबाहेर आलो तर डायरेक्ट घराच्या पुढे मंडप टाकेल होता. मंडप टाकायचं कारण म्हणजे नितीनदाचा भाऊ अक्षुदा याचा आज नानमुख होता. मग एक एक करत सर्व पोरं मंडपात हजर झाले. मग त्याच्या 10 मिनिटातच पंक्ता बसायला सुरुवात झाली. 2-3 पंक्ता वाढल्या मस्त. मग तेवढ्यात मला गौरदा म्हणते, चाल आपल्याला अकोल्याला जागते, जेवण करून घे. मग बढियापैकी आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं. जेवण करणं झाल्यावर डायरेक्ट निघालो आम्ही अकोल्याला जायसाठी. अकोल्यात आल्याबरोबर सगळ्यात पहिले गौरदा म्हणते एखाद्या कपड्याच्या दुकानात चाल. कपड्याच्या दुकानात येऊन गौरदाने 4-5 शर्ट घालून पाहिले. मग गौरदाला आलं भाऊ पसंत आहे शर्ट. शर्ट तर फिक्स करून घेतलं होतं. मग आता पॅन्टची बारी राहील, ती पॅन्ट बी फिक्स करून घेतला. आणि गौरदा तेवढ्यात म्हणे आपल्याला व्हाईट शर्ट पाहिजे. मग व्हाईट शर्ट बी घेऊन घेतलं. डायरेक्ट कपडे पॅक करून आलो दुकानाच्या बाहेर. मग गौरदाला विचारलं आता कुठे चालायला लागते. गौरदा म्हणे बुटाच्या दुकानात घे, आपल्याला नवीन बूट घ्यायचा आहे म्हणे लग्नात. मी त्याला म्हटलं नरदेवाले फेल पाडशील ना रे बा तू. तो म्हणे आपला जलवा दिसलाच पाहिजे म्हणे लग्नात. बूट घेणं झाल्यावर डायरेक्ट निघालो आम्ही अळत मध्ये जायसाठी. काऊन की नितीनदान तूर विकली होती तर त्याचे पैसे अळत मध्येच होते. मग तिथून पैसे घेऊन घेतले. पैसे घेणं झाल्यावर डायरेक्ट पेट्रोल पंपावर येऊन पेट्रोल टाकून घेतलं. डायरेक्ट निघालो घरी जायसाठी. रस्त्याने जाता जाताच बँडची गाडी भेटली. मग त्याला म्हटलं लवकर या बाबा गावा. घरी आल्यावर अर्ध्या घंट्यानं बँड बी लागेल होता आणि घोडे तर म्हटलं 4-5 गेलो होते. बँडच्या आवाजावर घोडे बी नाचत जाय. मग या घोडेले म्हटलं तुम्ही बाजूला हटा, आता आम्ही पोट्टे नाचणार आहोत. मग जा भिडलो कोणी आम्ही सोरे पोरं नाचायले. पुरा माहोलच करून टाकला म्हटलं डायरेक्ट. सगळ्या पोरांचं नाचणं झालं. हनुमानजीच्या मंदिराजवळ येऊन मिरवणूक थांबली. मग छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली आणि तिथून चाललो आलो आम्ही डायरेक्ट घरी. चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.